नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा आणि मशाल पेटवणारा आमदार होणे असे शिवसेना उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सचिन अहिर यांनी प्रतिपादन केले। उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या खालापूर तालुका व खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खोपोली येथे सचिन अहिर व मुंबई माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत पार पडले। त्यावेळी ते बोलत होते। एक हक्काचे कार्यालय झाल्याने सामान्य शिवसैनिक, युवा सैनिक व महिला आघाडीमध्ये उत्साह संचारला आहे। ते पुढे म्हणाले, ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेले। मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होते। तर या प्रसंगी शिवसेना उपनेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्या मनोगतातून मत व्यक्त करताना म्हणाल्या की सगळ्यांच्या पंखांमध्ये बळ आले असून नोव्हेंबरची कोणती तारीख आणि एका बोटाची किमया दाखवण्याचे काम बाकी राहिले आहे। तो अधिकार काय माझा, किशोरीताई किंवा इकडे बसलेल्या कोणाचाच नाही। तो पक्षप्रमुखांचा। पक्षप्रमुख जे आदेश देतील, पक्षप्रमुख जे उमेदवार ठरवतील ती निश्चित होणार आहे। तर माजी आमदार सुरेश लाड हेही नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली इथे प्रवेश करणार आहे शिवसेनेमध्ये, अशी चर्चा आहे। काय चर्चा खूप आहे, अशी खूप लोक येतील अशी चर्चा आहे। कोणी आला तरी देखील प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि लोकप्रतिनिधी असतील तर ती वाढणारच आहे। त्याच्यात आले तर आम्हाला आनंद होईल आणि मला तर व्यक्तिशः जास्त आनंद होईल, कारण मी त्यांच्याबरोबर स्वतः काम केलेलं आहे। मला आठवते की सुरेश लाडजी आणि तटकरेंचा प्रवेश हे माझ्या कार्यालयात झाला, त्यावेळी ते आमदार पण नव्हते। आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळी ते राष्ट्रपतीमध्ये आले, तर चांगलीच गोष्ट आहे। पालकमंत्री बैठका सुरुवात झाली। आता पश्चिम महाराष्ट्र, रायगड, मराठवाडा ह्याही सर्व जे आहेत वैयक्तिक चर्चा या स्तरावरती होणार आहे। प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की आपापले उमेदवार किंवा इच्छुक कोण आहेत, संघटना म्हणून कोण आहेत काय, पण शेवटी महाविकास आघाडीचे सर्व सीट शेअरिंग झालेले नाही। ते काय आम्ही आमच्या पक्षात नाही, तर इथं समोर बघितलं तर अनेक लोकांनी तिकडनं एबी फॉर्म मिळेल तर तिकडनं एबी फॉर्म मिळेल अशी शोध पण करायला सुरुवात केली। ही नावं सांगण्याची गरज आहे, तुम्हालाही माहिती आहे याच तालुक्यात। मला असं वाटतं की अयोग्य अशातलं भाग आहे, ते आमची भूमिका आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।